आणि आता एक धक्कादायक बातमी आहे। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात ही घटना घडली आहे। संतप्त जमाव रस्त्यावर उतरल्याचं आपण पाहतोय। मृतदेहासह नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करण्यात येतो। या क्षणाची महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। पोलिसांसह वन विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेत। नंदिनी प्रेमदास चव्हाण या 4 वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन बनसोडे आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिन, अतिशय धक्कादायक ही घटना घडली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि त्यानंतर ही सगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। नेमकं काय घडलेलं आहे आणि आता त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? तिथं बघितलं तर कोपरगाव तालुक्यातल्या टाकळी शिवारातली ही सगळी घटना आहे आणि या 4 वर्षीय बालिकेवर आज सायंकाळी बिबट्याने हल्ला केला होता आणि या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं तर आता सध्या नागरिक कुटुंबीय असतील किंवा संतप्त जमाव जो असेल त्यांनी नगर मनमाड महामार्ग जो आहे तो रोखून धरलेला आहे आणि अक्षरशः मृतदेहासह चिमुकलीच्या मृतदेहासह या ठिकाणी सगळे नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यात देखील बिबट्यांनी मानवांवरती हल्ला केल्याची घटना जी आहे त्यात सातत्याने वाढ होत आहे। कोपरगाव तालुक्यामध्ये देखील या घटना ज्या आहेत ते सातत्याने वाढत आहेत। काही दिवसांपूर्वीच एका चिमुकल्यावर अशाच पद्धतीने बिबट्याने हल्ला केला होता, मात्र त्यावेळी त्याच्या आईने मोठं धाडस दाखवून त्या चिमुकल्याचा जीव वाचवला होता। मात्र आज जी घटना घडली या 4 वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमावा लागलेला आहे आणि त्यामुळे कुटुंबीय असतील किंवा नागरिक असतील। बिलकुल, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय महाराष्ट्रातील अनेक भागात अशा घटना घडतायत आणि त्यामुळे नागरिकांचा राग देखील अनावर होतोय, जो स्वाभाविकच आहे। आता वन विभागाचं कधी याकडे लक्ष जात आहे, कधी सरकार या गोष्टीकडे लक्ष देत आहे आणि या बिबट्यांचा बंदोबस्त करत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।